हॅलो. तर पावसाळ्यामध्ये किती निसर्ग सौंदर्य बहरून येतं ना आणि त्यामध्ये काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होते. तर त्याच्यासाठी मी कणिक घेतलेली आहे आणि कणकीमध्ये आता ओवा टाकायचा आहे. तो ओवा हा चोळून टाकायचा जेणेकरून त्याचा फ्लेवर खूप छान येतो. त्याचबरोबर आता मी याच्यामध्ये हळद टाकणार आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं. तर पाहू शकता तुम्ही आता इथे मी हळद टाकलेली आहे. चवी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता धनेपूड आणि जिरेपूड टाकून तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. खूप मस्त टेस्ट लागते. तर मी याच्यात धनेपूड टाकली, आता जिरेपूड टाकलेली आहे आणि थोडंसं तेल टाकायचं याच्यामध्ये एखाद दीड चमचा. आणि जे तेल असतं ते पूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी टाकून आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे. तर मी हे पीठ मळून घेत आहे आणि पूर्ण पीठ मळल्यानंतर याला तेल लावून थोडं 5 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला पुऱ्या बनवण्यासाठी घ्यायच्या. तर मी आता पुऱ्या बनवण्यासाठी घेत आहे. तर पहिल्यांदा आपल्याला मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर मी येथे वाटीच्या साहाय्याने गोल 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 आकार करून घेणार आहे. तुम्ही छोटे छोटे गोळे करूनही त्याला लाटून घेऊ शकता, पण हे असं केलं तर पटकन पुऱ्या तयार होतात. त्याच्यामुळे मी अशाच प्रकारे बनवते. तर पाहू शकता मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता मी वाटीच्या साहाय्याने पुऱ्या बनवून घेणार आहे. एकसारख्या पुऱ्या अशा एकसारख्या आकाराच्या पुऱ्या तयार होतात. आणि त्याचबरोबर मी एकीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल गरम झालं की पुऱ्या बनवून त्याच्यामध्ये तळून घेणार आहे. तिथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर मी दुसऱ्या पोळ्या पण लाटत आहे. तेल गरम झालं की नाही हे कसं कळणार? तर आपण छोटंसं जे पी छोटं एकदम छोटा पिठाचा गोळा करून घ्यायचा आणि तो टाकून बघायचा. तो जर समजा एकदम वरती आला, तर याचा अर्थ आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याचबरोबर मी आता पुऱ्या टाकून घेत आहे आणि आपल्याला थोड्या मीडियम फ्लेमवरच ह्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. हाय टू मीडियम फ्लेमवर. आणि मस्त फ्लफी बनतात ह्या, मस्त पुऱ्या फुगतात. तुम्ही सुद्धा अशा पुऱ्या कधी बनवलात का ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर अशा पुऱ्या कधी बनवल्या नसतील तर अशा पद्धतीने पुऱ्या बनवून बघा. घरच्यांना सगळ्यांना खूप आवडतील. तर पाहू शकता तुम्ही पुऱ्या किती टम फुगत आहेत ते. मस्तपैकी टम फुगलेली पुरी पावसाळ्यामध्ये गरमागरम खाण्यामध्ये एक मजा वेगळीच असते. आणि पाहू शकता किती मस्त पुऱ्या फुगलेल्या आहेत ते. बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशा मस्तपैकी पुऱ्या बनवून घरच्यांना सर्व करू शकता. ते पण खुश होतील आणि मस्त पावसाचा एन्जॉय करता येईल. तर पाहू शकता किती मस्त पुऱ्या तयार झालेल्या आहे. अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या आहेत. तुम्हाला जर पुऱ्या जास्त वेळ गरम ठेवायच्या असतील तर तुम्ही हॉटपॉट मध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता. आता त्याचबरोबर मी ही भाजी जवळपास सगळ्यांचीच फेवरेट असते. तर येथे मी कढईमध्ये तेल घेतलं, त्याच्यात मोहरी टाकली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत. त्याचा थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तसंच त्याला फ्राय करून घ्यायचंय. आता मी चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकलेला आहे आणि मी आता याला व्यवस्थित हलवून घेणार आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मी उडदाची डाळ सुद्धा टाकणार आहे. आणि उडदाची डाळ मी या स्टेजला टाकणार आहे. आपण पहिल्यांदा तर उडदाची डाळ टाकली तर ती करपून जाते लगेच, लवकर फ्राय होते आणि आपल्याला याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय. आता याच्यामध्ये मी हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि मी बटाटे जे असतात ते आधीच कुकरमध्ये शिजवून घेतले होते. आणि पाहू शकता मस्तपैकी भाजी तयार आहे. चला तर मग चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया